बोचऱ्या थंडीचा अनुभव सध्या महाराष्ट्र घेतोय। अशीच थंडी कोकणातही आहे। अशाच थंडीमध्ये मित्रांच्या संगतीने कोकणात रंगतीये मोगा पार्टी। कोकणातल्या काही भागामध्ये याला पोपटी पार्टी म्हटलं जातं। पोपटी मोगा नेमका काय असतो, काय असते ही मोगा पार्टी, हे जाणून घेऊयात कोकणातल्या एका शेतात। बोचरी थंडी, शेकोट्यांची ऊब, मित्रांसह गप्पांचा फड आणि रात्री उशिरा रंगणारी मोगा पार्टी। कोकणातल्या शेतात सध्या अनेक जण या मोगा पार्टीचा आनंद लुटतात। मोगा म्हणजे एका मडक्यात विविध खाद्यपदार्थ एकत्र करायचे आणि शेकोटीवर गरम करून त्यावर ताव मारायचा। थंडीच्या दिवसातून विशेषतः म्हणजे याच्यातून एक शेकोटी पण आपल्याला होते आणि एक ओवा आणि मिठाचा एक दर्प असल्यामुळे तब्येतीसाठी किंवा पोटासाठी हे शिजवलेलं हे खूप छान असतं। मोगा पार्टीसाठी शाकाहारी आणि मांसाहारी मंडळींसाठी दोन वेगवेगळी मडकी घेतली जातात। त्या मडक्यात तळाला गावठी मीठ आणि ओव्याचं मिश्रण टाकलं जातं। मग पावट्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, मक्याची कणसं, रताळी असे विविध थर मडक्यात भरायचे आणि त्यावर मीठ आणि ओव्याचा शिडकावा करायचा। शाकाहारी मंडळींसाठी ही सारी तयारी। मांसाहारी प्रेमींसाठी अशाच पद्धतीनं मडक्यात अंडी आणि चिकनचे पीस खास केळीच्या पानात गुंडाळून ठेवले जातात। मडक्याचं तोंड झाडपाल्यांनी बंद केलं जातं। त्यानंतर ही मडकी शेतात उलटी ठेवून त्याच्या भोवती लाकडं, गवत रचून शेकोटी पेटवली जाते। 40 ते 45 मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर तयार होतो हा खास खाद्यपदार्थ आणि मग सगळेच जण या पदार्थावर ताव मारतात। गॅसवर आपण जो पदार्थ शिजवतो त्याचा आणि ह्या मोगा पार्टी मधला पदार्थ याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। याला ओव्याचा आणि मिठाचा स्वाद असतो आणि हा स्वाद विशेषतः करून थंडीच्या दिवसामध्ये हे जर आपण या शेंगा किंवा हे पावट्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, मक्याचं कणस हे खाल्लं तर त्याचा स्वाद एक वेगळा असतो आणि त्याचा आनंद एक वेगळा असतो। आनंद मिळतो, सगळे त्यामुळे रात्रीचे एकत्र येतात आणि आम्ही खूप मजा करतो। ह्यात जे शिस्त जेवण ह्याचा स्वाद पण खूप छान असतो आणि वेगळा असतो। हा कुठच्याही 5 स्टार हॉटेलमध्ये किंवा इतर कुठेही मिळत नाही। फक्त हा मोगा पार्टीतूनच हा आनंद मिळतो। कोकणात बोचऱ्या थंडीत मोगा पार्टी थंडीचा वेगळाच आनंद देऊन जाते। तुम्हालाही मोगा पार्टीचा आनंद लुटायचा असेल तर कोकणाची नक्कीच सैर करा। रत्नागिरीहून प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।